नातवंडाला दुचाकीवरून शाळेतून घरी घेऊन जाताना एका चारचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आजोबा आणि नातू गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दिनांक 20 जून रोजी दुपारी 3:45 सुमारास विजयनगर परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर घडली. या प्रकरणी जखमी सर्जेराव बाळू मोहिते वय वर्ष 71 राहणार वांडलेस ज्येष्ठ रुग्णालय परिसर विश्रामबाग सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आणि या घटनेची माहिती अशी की फिर्यादी सर्जेराव मोहिते हे दिनांक 20 जून रोजी दुपारच्या सुमारास त्यांचा नातू आयुष हेमंत शेट्टी वय वर्ष 10 याला KPSP शाळेतून आणण्यासाठी गेले होते. नातवंडाला घेऊन ते परत येत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसमोर ते आले असता त्यांच्या दुचाकीला क्रमांक MH12BR 2916 चारचाकीने क्रमांक MH10EK 3040 धडक दिली. या अपघातात आजोबा आणि नातू दोघेही जखमी झाले आहेत. पोलिसांनी चारचाकी चालक दीपक लक्ष्मण हजारे वय वर्ष 45 राहणार विजयनगर म्हैसाळ तालुका मिरज याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.